नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतात, नन अदर दॅन युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघत होतात माझ्या या पॉडकास्टची, पण काही गोष्टींसाठी मी थांबली होती। घाईमध्ये मला पॉडकास्ट करायचं नव्हतं, कारण मला ना विथ प्रूफ बोलायला फार आवडते। उगाच पॉडकास्ट करायचं म्हणून करायचं असं नाही, जे चुकीचं दिसतं ते का चुकीचं आहे हे तर विथ प्रूफ या अगोदर मी केलंच होतं। पण टोमल मॅडम तर नाही, पण बनोजराव फार हुशार आहेत। बायकोचं खोटं लपवण्यासाठी बिचारे काहीही करू शकतात। कीप इट अप बनोजराव। पण तुमचं याच आंधळ्या प्रेमामुळे तुम्ही परत एकदा सिद्ध केलं की टोमल मॅडम खोटं बोलत आहे। आता ते कसं हे जाणून घेण्यासाठी माझा आजचा पॉडकास्ट सगळ्यांनी नीट ऐका बरं का। मी काही टाइम स्टॅम्प सांगेन, ते नीट लिहून देखील घ्या, हेडफोन जवळ ठेवा। माझा पॉडकास्ट झालं की त्या टाइम स्टॅम्पला तुम्ही तिकडे ते ऐकून मग मला कॉमेंट करून सांगा की तुमचं काय मत आहे यावर। तर पॉइंट नंबर 1, टोमल मॅडमच्या एअरपोर्ट व्लॉग मध्ये आपण सगळ्यांनी ऐकलंच होतं की त्यांची मोठी मुलगी पप्पा स्टारबक्स असं बोलली होती आणि बनोजरावाचा आवाज देखील आपण ऐकला होता। पॉइंट नंबर 2, पॅरिसला जे फ्रेंड्स न्यायला आले होते त्यांना का नाही दाखवलं, आणि एवढ्या 6 बॅग्स प्लस 2 मुलींना टोमल मॅडम कशा काय घेऊन जाऊ शकतात, प्रॅक्टिकली जरा विचार करा मंडळी। पॉइंट नंबर 3, एअरपोर्ट व्लॉग मध्ये हातावर मेहंदी दिसते, नेक्स्ट डे रडून रडून कॉमेंट वाचून दाखवणाऱ्या व्लॉग मध्ये मेहंदी अचानक गायब झाली आहे। पॉइंट नंबर 4, सुपर मार्केट मध्ये शैलाला एकटीला ठेवून स्वतः शॉपिंग करत होत्या टोमल मॅडम। ती मुलगी जर एकटी बसली होती तर तिच्या हातात बर्गर कसा आला, कोणी आणून दिला तिच्या हातामध्ये तो बर्गर, आणि त्यावेळी पण बनोजरावांचा असा हसण्याचा आवाज आला होता। पॉइंट नंबर 5, मार्केट मधून एवढं सामान आणलं, बसचा प्रवास का नाही दाखवला टोमल मॅडमनी, आणि त्याच दिवशी टोमल मॅडम बोलल्या की भारतामध्ये बनोजरावांचं कार स्टार्ट झालं आणि पाठीमागून त्यांचा आवाज क्लिअर ऐकायला देखील येतो। पॉइंट नंबर 6, एवढे 10-12 दिवस जर बनोजराव भारतामध्ये होते तर एक व्हिडिओ कॉल त्यांच्या आईसोबत का नाही दाखवला टोमल मॅडमने। पॉइंट नंबर 7, परवाच्या दिवशी अचानक गाडी फ्रेंड्स पार्क करून गेले असं टोमल मॅडम बोलल्या, दुसऱ्याच दिवशी ती गाडी उलटी पार्क केलेली होती। कोणी त्यांना कॉमेंट मध्ये विचारलं तर त्या बोलल्या की बाजूच्यांनी पार्क करून दिली, कारण गाडीची बॅटरी खूप लो होती म्हणून त्यांनी चार्जिंगला ठेवली होती। आता मंडळी, या टोमल मॅडमला तर माहितीच होतं 2 दिवसाने बनोजराव येणार आहेत, मग यांना एवढी काय घाई होती, यांना तर गाडी चालवता येत नाही। मग जर त्या गाडीची बॅटरी लो होती तर बनोजरावांनी आल्यावरती ती चार्ज केलीच असती ना। पॉइंट नंबर 8, भारतामधून बनोजरावने आईच्या हातची रेसिपी पाठवली, त्यात क्लिअरली टोमल मॅडम आणि मुलींचा आवाज ऐकायला येतोय, म्हणजे भारतात असतानाच हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता। पॉइंट नंबर 9, म्हणजे कालचा व्लॉग ज्यामध्ये बनोजरावांनी आपली भारतातून युरोपला जाण्याची जर्नी शेअर केली। आता त्यामध्ये बनोजरावाने अगोदर जे कपडे घातले होते मुंबईला येताना आणि एअरपोर्ट वर देखील तेच कपडे होते, त्यांच्या आईचा पण सेमच ड्रेस होता। दरवेळी बनोजराव निघताना आई रडतात, पण काल जेव्हा बनोजराव निघाले तेव्हा आईच्या डोळ्यातून अश्रू नाही आले, म्हणजे हा पण अगोदरचा व्हिडिओ होता, कधीतरी ते टोमलच्या माहेरी वगैरे जात असताना काढलेला। प्लस आई बोलल्या की मी चटणी पोळी दिली आहे डब्यात खाण्यासाठी, बाकी काहीच नाही दिलं। निघताना बनोजराव असं पण बोलले की येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये आई तुम्हाला दिसेल, म्हणजे ती क्लिप सुद्धा अगोदरचीच होती। पॉइंट नंबर 10, आता मंडळी मी काही टाइम स्टॅम्प सांगते, ते नीट ऐका। कालच्या व्लॉग मध्ये 5:47 ला बनोजराव कॅब मध्ये बसत असताना त्यांच्याकडे एक जॅकेट होतं। 7:47 ला एअरपोर्ट मध्ये गेल्यावर पण त्यांच्या हातात ते जॅकेट होतं। 9:17 ला पण ते जॅकेट दिसलंय। पण आजच्या व्हिडिओ मध्ये टोमल मॅडम घरातून निघताना 2 मिनिटला बोलली की बनोजरावचं जॅकेट पण मी कॅरी करते, कारण त्यांच्याकडे जॅकेट नाही आहे। 12:50 ला पण टोमल मॅडम परत बोलल्या की मी जॅकेट घेऊन आली आहे, कारण त्यांच्याकडे जॅकेट नव्हतं आणि बाहेर खूप थंडी आहे। जर भारतात येताना सगळ्यांनीच गरम कपडे कॅरी केले होते, मग बनोजरावने का केलं नसेल, त्यांना माहिती होतं ना की परत आपल्याला बर्फात जायचं आहे, ह्याचाच अर्थ एक स्मॉल बिझनेस ट्रिपला ते गेले होते जिकडे थंडी नव्हती। पॉइंट नंबर 11,
8:40ला बनोजराव कालच्या व्हिडिओमध्ये बोलले की बोर्डिंगची अनाउन्समेंट केली आहे आणि ते उठले. तितक्यात 8:44ला नीट ऐका हेडफोन्स लावून मंडळी, अनाउन्समेंट काय झाली होती? कानपूर इंडिगो. जर हे बनोजराव मुंबईवरून इस्तानबुल जात होते तर मग कानपूरची अनाउन्समेंट कशी काय झाली? इंटरनॅशनल एअरपोर्टवर डोमेस्टिकची अनाउन्समेंट एवढी क्लिअर कट कशी ऐकायला येऊ शकते? बोथ सेक्शन्स आर डिफरंट राईट. डेस्क पण इंडिगोचे आहेत, टर्किशचे नाहीत. बिझनेस क्लासची सिक्युरिटी इमिग्रेशन स्पेशल क्यू मध्ये होते आणि बोर्डिंग पण. बनोजराव तर एकदम गर्दीमध्ये उभे दिसले होते इकॉनॉमी क्लासच्या पॅसेंजर्सच्या मागे. बिझनेस क्लास मधून तर खूप कमी लोक ट्रॅव्हल करत असतात ॲज कम्पेअर टू इकॉनॉमी क्लास. बिझनेस क्लासचे चेक इन काउंटर डिफरंट आहे. बनोजराव तर इकॉनॉमी मध्ये उभे होते. पॉइंट नंबर 13. आता बनोजराव बोलले की ते बिझनेस क्लास मधून ट्रॅव्हल केले आहेत. जर बिझनेस क्लास मधून त्यांनी ट्रॅव्हल केला होता मग त्यांना कॉम्प्लिमेंटरी लॉन्च ऍक्सेस भेटायला हवा होता. त्यांनी क्रेडिट कार्डचे ऍक्सेस काय यूज केले? बिझनेस क्लासनी जे ट्रॅव्हल करतात त्यांना तर लॉन्च ऍक्सेस भेटतो, मग बनोजरावांना का नाही मिळाला? पॉइंट नंबर 14. टर्कीला ते जेव्हा होते तेव्हा ते बोलले की ट्रान्सफर डेस्कला थांबलोय, ते आमची नेक्स्ट फ्लाईटची तिकीट अरेंज करणार आहेत. किती वेळ लागेल माहिती नाही. 13:34ला नीट ऐका मंडळी, म्हणजे हे बिझनेस मीटिंग साठी गेले असावेत बिकॉज आमचे बोलले. ते एकटेच होते तर आमचे का बोलले? माझी का नाही बोलले? मुंबई टू इस्तानबुल 7 आवर्सची जर्नी आहे आणि इस्तानबुल ते लक्झमबर्ग 3.5 आवर्सची जर्नी आहे. म्हणजे जवळजवळ 11 तासाची जर्नी बनोजरावाने केली असावी. पण मंडळी बनोजरावाच्या हातात 2 बोर्डिंग पासेस होते, मुंबई टू इस्तानबुल आणि इस्तानबुल टू लक्झमबर्ग. संध्याकाळची कोणतीच फ्लाईट नाही आहे, वाया दिल्ली आहे, पण बनोजरावाने ते दाखवलंच नाही. आणि दिल्लीची फ्लाईट होती तर त्यांच्या हातात 3 बोर्डिंग पास हवे होते. आणि जर ते डायरेक्ट इस्तानबुलला गेले होते तर मग एवढा वेळ ते कुठे थांबले होते ते पण त्यांनी दाखवलं नाही, कारण क्रेडिट कार्डच्या लॉन्च ऍक्सेसवर फक्त 3 तास थांबू शकतो, मॅक्स टू मॅक्स 4 तास. मग बनोजराव एवढा वेळ तुम्ही कुठे होतात? सकाळी 6:40ची फ्लाईट असते पण तुम्ही संध्याकाळी ट्रॅव्हल केलं आहे. पण टर्किश एअरलाइन्स आहे ते फ्लाईट बॉम्बे टू इस्तानबुल, इस्तानबुल टू लक्झमबर्गचं आहे. ते तर तुम्ही बोललेच नाही. तुम्ही बोलले की डायरेक्ट तुमचं इस्तानबुलचं फ्लाईट आहे. असं कसं पॉसिबल आहे बनोजराव? तुम्ही नेक्स्ट डे इस्तानबुल वरून फ्लाईट पकडून 10:40ला उतरले. पॉइंट नंबर 15. टोमल मॅडमने त्यांच्या लाडक्या धाकट्या लेकीचं बोरनान केलं होतं आणि छोटंसं हळदी कुंकू पण केलं होतं. त्यांचा तो व्हिडिओ 17 जानेवारीला आपण पाहिला आहे. त्यात 1759ला 2-3 काकूंसोबत टोमल मॅडम आणि तिच्या सासूबाई बसल्या होत्या. तेव्हा सासूबाईने त्या काकूंना विचारलं की आज तुमचा उपवास आहे ना, आज गुरुवार आहे. तर त्या काकू बोलल्या हो, म्हणजे ते हळदी कुंकू 4 जानेवारी किंवा 11 जानेवारीला केलं होतं, जे की मार्गशीर्षच्या गुरुवारी होतं. संक्रांत तर 14 जानेवारीला सुरू झाली होती आणि 17 जानेवारीला बुधवार होता. मग त्या काकूंचा गुरुवारचा उपवास कसा होता त्या व्लॉग मध्ये? पॉइंट नंबर 16. त्याच बोरनान आणि हळदी कुंकू दिवशी टोमल मॅडमने एक फोटो काढला आहे आणि 4 दिवसा अगोदरच इंस्टाग्रामवर पोस्ट देखील केला आहे, माय स्वीट फॅमिली. त्यात 2 मुली आणि बनोजरावांसोबत टोमल मॅडम उभ्या आहेत. त्यांच्या त्या स्वीट फॅमिलीमध्ये सासूबाई नाही आहेत का? पॉइंट नंबर 17. आज पण जेव्हा बनोजराव आले तेव्हा 13:19ला बनोजरावला टोमलने विचारलं कसं वाटते परत आल्यावर घरी? शेवटी आपलं घर ते आपलं घर. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुम्हाला टोमल मॅडम? ते खरंच नाशिकलाच होते ना त्यांच्या आईसोबत? नाशिकचं घर पण त्यांचंच घर आहे. मग टोमल मॅडम तुमच्या बोलण्यावरून तर मला असं वाटतंय की बनोजराव 2-3 दिवसांसाठी बिझनेस मीटिंग साठी गेले होते बाहेर. जर नाशिकला आईसोबत त्यांच्या घरीच असते तर असं बोलणं खूपच चुकीचं होतं. त्यांची आई जेव्हा ते ऐकेल किती वेदना होतील त्यांना. आणि टोमल मॅडम तुम्ही तो पार्ट ट्रिम करा नाहीतर काही करा हा. मी तो डाउनलोड अगोदरच करून ठेवला आहे. आणि लोक कॉमेंट करतायत तर तुम्ही त्यांना ब्लॉक करताय. द्या ना उत्तर, असं का बोलल्या तुम्ही? सासूबाई बद्दल किती द्वेष आहे तुमच्या मनात आणि या वाईट कामामध्ये बनोजराव पण तुम्हाला सपोर्ट करतायत. खूप वाईट वाटतंय हे बघून. पॉइंट नंबर 18. आता मंडळी टोमल मॅडम बोलल्या की इथे खूप थंडी आहे, स्नोफॉल झालं, पण जेव्हा मी चेक केलं तर तिकडे 2-3 दिवसापासून स्नो पडलाच नाही आहे. म्हणजे ते शूट खूप आधीचं आहे जेव्हा बनोजराव बिझनेस मीटिंग साठी गेले होते. पॉइंट नंबर 19. टोमल मॅडमने दाखवलं की मनोजरावाने भारतातून वांगी आणि इंद्रायणी राईस आणला आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? 1523ला पाटी
कॅलेंडर दिसतंय त्यात तर जानेवारीचा महिना सुरू आहे. फेब्रुवारी तर गुरुवारी 1 तारीख पासून सुरू झाला आहे. टोमल मॅडम अजून जानेवारीमध्येच अडकले आहेत का? कारण 1 जानेवारी होता सोमवार. एवढ्या आळशी तर नाही आहेत त्या की कॅलेंडर चेंज करणार नाही. म्हणजेच हे सगळे व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत मंडळी. वेगवेगळ्या बिझनेस ट्रिप मध्ये जेव्हा मनोजराव जात होते तेव्हा त्यांनी हे व्हिडिओज काढून ठेवले होते. आणि जसं की टोमल मॅडम बोलल्या की ते कपडे त्यांचे ट्रॅव्हलिंगचे कपडे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी ते ट्रॅव्हल करताना तोच एक कॉर्डसेट घालून फिरतात. सगळे क्लिप्स एकत्र करून त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. त्या मनोजरावांना पिक करायला एअरपोर्ट वरती कधी गेल्या होत्या? पाहिलात ना मंडळी, 1 खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलत गेल्या टोमल मॅडम. माझ्या मंडळींना तर माझ्यावरती विश्वास आहेच, मला याची पूर्ण खात्री आहे. पण अजून पण काही अंधभक्त आहेत ज्यांनी नको नको त्या कॉमेंट्स केल्या होत्या माझ्या विरुद्ध. त्यांचं असं म्हणणं आहे की टोमल मॅडमनी ही जर्नी दाखवून सगळ्यांचं तोंड बंद केलं, घाबरले आहेत तिला आता सगळे. तर अंधभक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही खूप चुकीच्या माणसाला साथ देताय. ती तुम्हाला मूर्ख बनवते, तुम्ही मूर्ख बनताय. एवढे सगळे पुरावे आता मी तुमच्या समोर मांडले आहेत. आता तुम्हीच डिसाईड करा. काय मंडळी, तुम्हाला टोमल मॅडमची पोलखोल कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.